नमस्कार. जिवलग जीवाचे किती जिव्हाळ्याचे शब्द आहेत नाही. अशीच एक जिव्हाळ्याची कादंबरी, साध्या माणसांची, सुगम शब्दांची, साधेपणातील सौंदर्य अलगद उलगडून दाखवणारी कादंबरी जिवलग जीवाचे. नमस्कार. ग्रंथालीच्या डिजिटल पुस्तक प्रकाशन सोहळ्यात जगभरातील रसिकांचं, मराठी प्रेमी वाचकांचं सहर्ष स्वागत करते. मी निवेदिका मृण्मयी भजक. या सोहळ्यामध्ये उपस्थित सगळ्यांचं स्वागत करताना मनस्वी आनंद होतोय. आपण पाहताय ग्रंथालीचा यूट्यूब चॅनल ग्रंथाली वॉच. लेखिका नंदा भटमुळे लिखित, ग्रंथाली प्रकाशित नवी कोरी कादंबरी जिवलग जीवाचे. या डिजिटल पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी आपल्याला मान्यवर लाभलेले आहेत ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सचिन गोस्वामीजी, thinkmaharashtra.com मुख्य संपादक दिनकर गांगल सर, ज्येष्ठ लेखक, कादंबरीकार डॉक्टर प्रकाश लोथे, भटमुळे कुटुंबियांतर्फे सचिन भटमुळे, ग्रंथालीचे प्रमुख विश्वस्त सुदेश इंगलासपूरकर आणि आजच्या उत्सव मूर्ती लेखिका नंदा भटमुळे. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आणि कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात आपण करणार आहोत दीप प्रज्वलन आणि ईशस्तवनाने. भटमुळे कुटुंबियांतर्फे दीप प्रज्वलन होईल, तसंच निधी भटमुळे या ईशस्तवन सादर करतील. ज्योतीनं ज्योत तेवते असं आपण म्हणतो, आणि आज या साहित्यरूपी ज्योती, या शब्दरूपी ज्योती अशाच तेवत राहोत. या शुभेच्छांसह, अशा प्रार्थनेसह आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. या डिजिटल पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित सर्व वक्त्यांचे सर्वप्रथम शब्दसुमनांनी स्वागत करते.
ख्यातनाम अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते सचिन गोस्वामीजी आज आपल्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेली महाराष्ट्राची हास्य जत्रा आज जगभर गाजते. सचिनजी, आपलं हार्दिक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख वक्ते आहेत दिनकर गांगल सर, ग्रंथालीचे संस्थापक सदस्य, महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आणि आता वेबद्वारे नवीन पिढीशी नाळ जोडत असलेले thinkmaharashtra.com संपादक दिनकर गांगल सर. आपलं मनापासून स्वागत. प्राध्यापक राम शेवाळकर यांनी ज्यांचा उल्लेख अमेरिकेचे पु ल असा केलेला आहे, तसंच ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी महाराष्ट्रातल्या उत्तम 5 विनोदी लेखकांपैकी एक अशी दाद ज्यांना दिलेली आहे ते लेखक, कादंबरीकार डॉक्टर प्रकाश लोथे अमेरिकेहून आज आपल्या कार्यक्रमात जोडले जात आहेत. डॉक्टर लोथे सर, आपलंही सहर्ष स्वागत करते. दिनकर गांगल सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेली ग्रंथाली चळवळ आज 50च्या उंबरठ्यावर पोहोचते आहे, याचा खरंच आनंद आहे. आजवर ग्रंथालीने 1200च्या वर पुस्तकं प्रकाशित केली आहेत. यामध्ये कथासंग्रह, कविता संग्रह, कादंबऱ्या, आत्मचरित्र असे वेगवेगळ्या प्रकारचं लेखन आहे. मला वाटतं सगळ्या प्रकारचं लेखन आणि सर्व प्रकारचे लेखक यांना सामावून घेणारी संस्था म्हणजे ग्रंथाली. आणि ग्रंथालीचे प्रमुख विश्वस्त सुदेश हिंगलाजपूरकर आता प्रास्ताविक करतील. सुदेश हिंगलाजपूरकर हे सुरुवातीच्या काळापासून ग्रंथालीशी जोडले गेलेले आहेत. ग्रंथालीची संपूर्ण जडणघडण त्यांनी पाहिलेली आहे. त्यांना प्रास्ताविक करण्याची विनंती करते. सुदेश हिंगलाजपूरकर. मान्यवर रसिको, आपण सर्वांचे स्वागत. नमस्कार. नंदा भटमुळे लिखित जिवलग जीवांचे या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवर सचिन गोस्वामी, दिनकर गांगल, डॉक्टर प्रकाश लोथे यांच्या उपस्थितीत होत आहे. याचा आम्हास आनंद होत आहे. आजची उत्सव मूर्ती नंदा भटमुळे यांनी अनेक उत्तम वाचकप्रिय लघुकथा लिहिल्यानंतर ही कादंबरी लिहिण्याचा धाडसी निर्णय घेतला व जिवलग जीवांचे या कौटुंबिक जिव्हाळ्याने भरलेल्या ओघवत्या कथानकाचा जन्म झाला. पनवेलच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील 3 पिढ्यातून 50 वर्षाच्या काळात घडणारी ही कादंबरी. या कादंबरीस डॉक्टर प्रकाश लोथे यांची प्रस्तावना लाभली आहे. या पुस्तकाचे मुखपृष्ठ सतीश भावसार यांनी केले आहे. थोडेसे ग्रंथालयाविषयी. ग्रंथालयाचे 47वे वर्ष आहे. या 47 वर्षात ग्रंथालयाने 1200हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. दर महिन्याला शब्दरुची मासिक प्रसिद्ध केले जाते. ग्रंथालयाच्या संपर्कात राहायचे असेल तर शब्दरुची मासिकाची 400 रुपये वर्गणी भरून आपण सभासद होऊ शकता. बलुत या पुस्तकाला 40 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने गेली 3 वर्षापासून बलुत या पुस्तकाच्या नावे पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराचे स्वरूप 15,000 रुपये रोख रक्कम व गोधडी असे आहे. ग्रंथालयाचे संस्थापक सदस्य व पत्रकार अरुण साधू यांच्या स्मरणार्थ तरुण पत्रकारांना दरवर्षी पाठ्यवृत्ती दिली जाते. या पाठ्यवृत्तीचे स्वरूप 1.5 लाख रुपये रोख रक्कम असे आहे. आत्तापर्यंत 3 पत्रकारांनी पाठ्यवृत्ती दिली आहे. 1982 साली ग्रंथालयाने महाराष्ट्रात ग्रंथयात्रा काढली होती. या यात्रेला यावर्षी 40 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रात यात्रा काढावी असे ग्रंथालयाने ठरवले आहे. सप्टेंबरला ही यात्रा सुरू होईल व ग्रंथालयाच्या 25 डिसेंबरच्या वाचक दिनाला तिची सांगता होईल. 1 मे 2019 पासून ग्रंथालयाने डिजिटल माध्यमाद्वारे वाचकांच्या संपर्कात राहावं म्हणून आपला ग्रंथालय वॉच या यूट्यूब चॅनल सुरू केला. या चॅनलद्वारे आम्ही 3 कार्यक्रम सादर करतो. त्यातील पहिला कार्यक्रम हा साहित्याच्या पारावर हा असून याचे स्वरूप 2 लेखक व 2 वाचक यात सहभागी होतात. लेखक आपल्या पुस्तकाबद्दल वाचकांशी संवाद साधतो आणि वाचकांनी ते पुस्तक वाचलेलं असतं त्याबद्दल तो आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो, असे या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. दुसरा कार्यक्रम राजीव श्रीखंडे जागतिक अभिजात साहित्याची ओळख मराठीतून ग्लोबल साहित्य सफर या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या शनिवारी करून देतात. याचे एकूण आत्तापर्यंत 20 भाग झाले आहेत. ज्येष्ठ पत्रकार संजीवनी खेर देशी विदेशी महिला लेखकांच्या अभिजात पुस्तकांचा परिचय लोकल लेखिका या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या रविवारी करून देतात. हे सर्व डिजिटल कार्यक्रम ग्रंथालय वॉच या यूट्यूब चॅनलवरती आपणास बघता येतील. गेल्या 2 वर्षात डिजिटल पुस्तक प्रकाशनाचे 25 कार्यक्रम ग्रंथालयाने यूट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे प्रदर्शित केले आहेत. महाराष्ट्राच्या हीरक महोत्सवानिमित्तानं ग्रंथालयाने 3 खंड प्रकाशित केले आहेत. एक विज्ञान तंत्रज्ञानातील हीरक महोत्सवी महाराष्ट्र, मोहरा महाराष्ट्राचा, मराठी राज्यातील मराठीचे वर्तमान
या तिन्ही पुस्तकांची मूळ किंमत 2,500 रुपये असून वाचकांना ही 3 पुस्तके 1,500 रुपयात सवलतीत मिळू शकेल. आज प्रसिद्ध होणाऱ्या पुस्तकाची मूळ किंमत 600 रुपये असून वाचकांना सवलतीत हे 300 रुपयात पुस्तक मिळू शकेल. एवढे बोलून मी माझे मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सुदेश सर. आणि नक्कीच सगळ्यांनी ग्रंथालीचं हे जे यूट्यूब चॅनल आहे ज्यावर आता आपण हा कार्यक्रम बघतोय ग्रंथाली वॉच, ते लगेच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक देखील करा, जेणेकरून हे जे चांगले कार्यक्रम आहेत, चांगले उपक्रम आहेत, चांगली पुस्तकं आहेत ती जास्तीत जास्त साहित्यप्रेमींपर्यंत पोहोचतील. आपण म्हणतो की पुस्तक म्हणजे समाजाचा आरसा असतो, तसंच लेखकाच्या मनाचं प्रतिबिंब देखील कळत नकळत कुठेतरी पुस्तकामध्ये उमटत असतं. सत्य आणि कल्पना यांचा मेळ पुस्तकामध्ये छान घातला गेलेला असतो आणि वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं असतात, वेगवेगळ्या रंगाची, वेगवेगळ्या ढंगाची, आणि पुस्तकं आपल्या सगळ्यांना जवळशी अशी वाटणारी. आज एक नवीन पुस्तक येतंय, नवीन पुस्तकाचं आगमन होतंय, त्याचं आपण स्वागत करूया. आणि आजच्या कार्यक्रमातील सर्व अतिथींना, सर्व मान्यवरांना मी विनंती करते की आपल्या शुभ हस्ते जिवलग जीवाचे या नंदा भटमुळे लिखित कादंबरीचं प्रकाशन व्हावं. सर्वांना धन्यवाद. ही सुंदर कादंबरी आपल्याही पुस्तकांच्या कपाटात यावी असं आपल्याला वाटत असेल तर नक्कीच ही कादंबरी आपल्याला अगदी घरपोच मिळू शकते. आपण खालील नंबरवर संपर्क साधू शकता. कादंबरीची मूळ किंमत 600 रुपये आहे आणि आज प्रकाशनाच्या दिवशी सवलतीच्या दरात म्हणजेच 360 रुपयांना ही कादंबरी उपलब्ध आहे. तर जरूर आपण सगळ्यांनी याचा लाभ घेऊया. कोणतंही पुस्तक जेव्हा आपण उघडतो तेव्हा त्याचं पहिलं पान असतं ती म्हणजे अर्पण पत्रिका. आणि हे जे पुस्तक आहे जिवलग जीवाचे, याची अर्पण पत्रिका काय आहे ती तुम्हाला सगळ्यांना सांगायला नक्कीच आवडेल. हे पुस्तक नंदाताईंनी त्यांचे चिरंजीव सचिन यांना अर्पण केलेलं आहे. त्या म्हणतात, सचिन, जगातील प्रत्येक आईला तुझ्यासारखा अष्टपैलू गुणी मुलगा मिळावा असेच वाटेल. तुझ्या मदतीशिवाय माझे कुठलेही पुस्तक, ही कादंबरी सुद्धा तयार झाली नसती. मातृऋण जर असेल तर ते तू फेडले आहेस. आता आशीर्वाद देण्याचा माझा हक्कही कादंबरी तुला अर्पण करून मी बजावत आहे. खूप प्रेमाने तुला जिवलग जीवाचे अर्पण करीत आहे, आई. मला वाटतं की इतकी हृदय अर्पण पत्रिका वाचल्यानंतर सचिनजींबद्दल आणखी काही बोलण्याची गरज नाहीये. मी सचिन भटमुळे यांना भटमुळे कुटुंबियांतर्फे आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. नमस्कार मंडळी. आजचा हा प्रसंग आणि सोहळा माझी आई लेखिका श्रीमती नंदा भटमुळे यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा, आनंदाचा आणि भावनोत्कट इमोशनल असा आहे. हा प्रसंग महत्त्वाचा यासाठी कारण आपल्याला तर माहितीच आहे, ही आईची प्रथम कादंबरी. जरी आईचं हे 3रं साहित्यिक अपत्य असलं, आधीचे 2 कथासंग्रह, तरी कादंबरी ही पहिलीच. आईचा आणि मराठी साहित्याचा संबंध हा तसा फार जुना. म्हणजे मला कळू लागले तेव्हापासून मला आईची साहित्याची गोडी माहिती. घरी शरदचंद्रांच्या अनुवादित बंगाली कादंबऱ्यांपासून तर दिवाळी अंक आणि साप्ताहिक कायमची असायचे आणि आई त्यांना वाचून झपाट्याने फस्त करायची. अशा माझ्या लहानपणीच्या आठवणी. आईनंतर हळूहळू लिहूही लागले. मासिकांमधून लघुकथा, त्यानंतर मग कथासंग्रह आणि आता ही कादंबरी. तर असा हा आईचा साहित्य प्रवास आणि त्या दृष्टीने त्या साहित्यिक प्रवासात ही कादंबरी हा आईच्या साहित्य प्रवासातला अतिशय महत्त्वाचा आणि चेरिश्ड माइलस्टोन टप्पा आहे. हा प्रसंग आनंदाचा यासाठी कारण आई या कादंबरीवर मागचे 4 वर्ष सतत काम करत होती. अगदी तपश्चर्याच म्हणा ना. सुरुवातीला कथाबीज, मग त्यानंतर त्याचा शोध आणि अभ्यास म्हणजे रिसर्च, त्यानंतर लिहिण्याची शिस्त, आणि मग आलं लॅपटॉप आणि सॉफ्टवेअर यांच्याशी नित्य झगडे. कधी मायक्रोसॉफ्ट वर्ड साथ देईना तर कधी गुगल इनपुट टूल्स रुसून बसायचं. त्यात अजून कहर
म्हणजे आईचा कधी कधी माझ्याकडून प्रूफ रिडिंग करून घेण्याचा फोल प्रयत्न. आता तिने कधी प्रूफ रिडिंग करायला सांगितलं की माझा वकिली बाणा जागृत होऊन छोट्या छोट्या लहान सहान चुका काढून तिला सांगायचं आणि बिचारी हिरमुसून जायचे. पण शेवटी आईने नेटाने आणि निश्चयाने कादंबरी पूर्ण केली. आणि नुसती पूर्ण केली असंच नाही, तिने अतिशय उत्कृष्ट टॉप नॉच दर्जाचं एक पुस्तक, जे की ग्रंथालीसारख्या प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित प्रकाशनगृहांनीही प्रकाशित केलं, अशा पुस्तकाची निर्मिती केली. तर ही निस्संशय आईसाठी अतिशय समाधानाची, आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. आणि आईबरोबर आम्ही सारे भटमुळे आणि अभ्यंकर कुटुंबीयही अतिशय आनंदाने आणि अभिमानाने फुलून आलो आहोत. आता थोडंसं जीवलग जीवाच्या विषयी सांगतो. त्या कादंबरीचा माझ्यावर जो प्रभाव पडलाय ते मी थोडंसं अगदी थोडक्यात सांगतो. कादंबरी वाचताना मला अक्षरशः माझं लहानपण डोळ्यासमोर उभं राहिलं. म्हणजे पात्रांचे कधी मार्मिक, कधी हलके फुलके, तर कधी अतिशय भावुक अशी इंटरॅक्शन्स बघून मला एकदम लहान होऊन सगळ्यांच्या मध्ये गेल्यासारखं जाणवलं. आणि मुख्य म्हणजे जय, परेश, राघव आणि इनफॅक्ट कधी कधी तर सदाशिवराव सुद्धा या सगळ्यांच्या भावनांशी मी एकरूप होऊ शकलो. तर माझ्या दृष्टीने लेखिकेचं हे सर्वात मोठं कौशल्य किंवा यश म्हणता येईल. तर हेच लेखिकेचं आणि जिवलग जीवाचेचं माझ्या दृष्टीने सगळ्यात मोठं यश. आणि शेवटी हा सोहळा भावनोत्कट, इमोशनल यासाठी कारण माझे बाबा, जे की आईचे गेल्या 51 वर्षांचे साथीदार होते, मागच्या वर्षी आम्हाला सोडून ते देवाघरी निघून गेले. तर त्या जाण्याचं अमाप दुःख पचवून, स्वतःला सावरून आईने जिवलग जीवाचेला फिनिशिंग टचेस दिले. बाबांनी कायम आईला लिखाणाची स्फूर्ती दिली, प्रोत्साहन दिलं आणि तिच्या आधीच्या कथासंग्रहांना प्रकाशित करण्यातून पुढाकार घेतला. तर बाबांची अनुपस्थिती आणि गैरहजेरी आईला टोचते आहेच हे मला जाणवतं. बाबांचे आशीर्वाद आणि शुभकामना आमच्या पाठीशी आहेत हे तिला माहिती आहेच, पण गैरहजेरी जाणवणं हे काही कुणाला सुटलं नाही. तर पुन्हा एकदा आईचे, लेखिकेचे मनापासून अभिनंदन आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि शुभाशीर्वादाने जिवलग जीवाचे हे अनेक वाचकांपर्यंत पोहोचो आणि त्यांनाही तितकाच आनंद देव जितका आम्हा सगळ्यांना जिवलग जीवाचे वाचून मिळाला आहे, अशीच ईश्वराकडे प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद सचिनजी. अनेक जणांकडे वेगवेगळ्या प्रकारचा वारसा असतो आणि तुमच्याकडे आईच्या पुस्तकांचा वारसा आहे. ही किती मोठी श्रीमंती आहे, नाही का? आणि लेखिका नंदा भटमुळे यांना या साहित्याची गोडी लागली किंवा कुठेतरी साहित्याच्या गोडीचा जो वारसा मिळालेला आहे तो त्यांच्या आईवडिलांकडून मिळालेला आहे. वणी येथील महाविद्यालयात प्राध्यापक असलेले श्री बळीराम गणेश आणे आणि शिक्षण प्रसारक विद्यालयात शिक्षिका असलेल्या त्यांच्या आई रेवती आणे यांच्याकडून त्यांना ही साहित्याची गोडी लागलेली आहे. मराठी आणि इंग्रजी साहित्याचा अभ्यास त्यांच्या शिक्षणादरम्यानच त्यांनी केलेला आहे आणि वाचनाची आवड अगदी लहानपणापासून असल्याने त्यांनी भरपूर वाचन केलेलं आहे. पुढे तरुण भारतने घेतलेल्या एका कथा स्पर्धेमध्ये 300 कथांमधून प्रथम पारितोषिक जनरेशन गॅप या त्यांच्या कथेला मिळालं आणि मग अनेक मासिकांमधून कथा प्रसिद्ध झाल्या. सत्यभामा आणि 10 दिवसांचा पाहुणा हे कथासंग्रह देखील प्रकाशित झालेले आहेत. कथाकथन आकाशवाणी औरंगाबादवरून प्रसारित झालंय. कथाकथनाचे कार्यक्रम देखील झालेले आहेत. तर अशा लेखिका नंदा भटमुळे. कवयित्री शांता शेळके यांना एकदा विचारण्यात आलं होतं की शांताबाई, तुमचा वाढदिवस कधी असतो हो? तर त्यावेळी त्यांनी असं उत्तर दिलं होतं की माझं जेव्हा नवीन पुस्तक प्रकाशित होतं ना, तो मला माझा वाढदिवस असल्यासारखा वाटतो, तोच माझा खरा वाढदिवस असतो. आणि आज बघा ना, किती छान योग आहे, दुग्ध शर्करा योग आहे की आज नंदाताईंचा वाढदिवस आहे आणि त्यांची ही कादंबरी 548 पानांची मोठी कादंबरी आज ह्या दिवशी प्रकाशित होतीये. नंदाताई, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या सगळ्यांतर्फे शुभेच्छा. आणि आजच्या या प्रकाशनाच्या दिवशी तुमच्या भावना व्यक्त करण्याची मी तुम्हाला विनंती करते. लेखिका आणि आता कादंबरीकार नंदा भटमुळे. श्री शारदेला मी प्रथम वंदन करते. सन्माननीय श्री गांगल सर, आदरणीय श्री प्रकाश लोथे यांना माझा विनम्र नमस्कार. प्रमुख अतिथी सचिन गोस्वामी आणि आपण सर्व आज माझ्यासोबत आहात याचा मला खूप आनंद होतोय.
तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. खूप मनाला पटलेला आणि अनुभवलेला हा अभंग आहे. अनुभव म्हणजे असा की जेव्हा खूप रिकामपण आणि वेळच वेळ माझ्याकडे अशी परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा मला अचानक लहानपणापासून तर आतापर्यंत माझ्या जीवनात आलेले खूप चांगले सुहृदय माझ्यावर प्रेमाचा हक्क सांगणारे लोक आठवायला लागले. आणि ठिकाणे आठवायला लागली जिथे मी माझ्या कुटुंबियांबरोबर, माझ्या मुलांबरोबर भेटी दिल्यात. ही आठवायला लागले हे ठीक आहे, पण ही आठवण शब्दात आणण्याची प्रेरणा होणं हा केवळ देवाचाच आशीर्वाद म्हणावा लागेल. अगदी लिहविसी हाती धरून या असं म्हटलं तरी चालेल. वाचनाची मला आवड आहेच, खूप आवड होती. शेकडो कादंबऱ्या मी वाचल्या. काही लेखक म्हणजे सगळेच लेखक माझे खूप आवडीचे आहेत. वि स खांडेकर, गोनी दांडेकर यांची लेखनाची पद्धत माझ्या मनाला खूप भावली. त्यांच्या कादंबऱ्या वाचत असताना सारखी उबळ यायची की एखादी लेखक कादंबरी तरी आपण लिहावी. आणि या उर्मीतूनच जीवाचे जिवलग ही कादंबरी लिहून झाली. या कादंबरीत एकूण 5 पात्रे आहेत मुख्य: साई, जय, परेश, आजोबा आणि नीता. सर्व पात्रे आत्मकथन करीत असतानाच ही कादंबरी पुढे पुढे जात असते. या कादंबरीतली सर्व पात्रे आपल्या जिवलगांच्या साह्याने आपले कार्यसिद्धी कसे पार पाडतात हे याचे वर्णन मी या कादंबरीत केले आहे. आजी आणि आजोबांचा एकुलता एक मुलगा राघव जेव्हा अमेरिकेला जायला निघतो आपला सर्व संसार गुंडाळून, तेव्हा आजी म्हणजे आपल्या माई, त्यांना हे दुःख सहन करणं फार कठीण जातं. त्यावेळी आजोबा त्यांची समजूत काढत असताना म्हणतात की आपण आपल्या मुलाला एवढं सक्षम केलं, एवढं शिकवलं, आणि आता जर तो आपलं जीवन छान करण्यासाठी जर अमेरिकेला जात असेल तर आपण त्यात आनंदच मानायला हवा. मुलं आणि मुली कधीतरी दुरावणारच हे आपण धरून चालायला पाहिजे. ही जगराटीच आहे. यथा काष्टमचे काष्टम, जलप्रवाहात 2 ओंडके वाहत जातात, पुढे ते गेले होतात. तसेच जीवनाचे आहे ना. जरी नातेवाईक दुरावले तरी त्या जागी दुसरे सहृदय प्रेमळ लोक येतातच. जे दुरावले ते आणि जे पुढे सरसावले ते सर्व आपले जीवलगच तर आहेत. त्यांनी जितकं प्रेम आणि सहवास आपल्याला दिला आहे त्याबद्दल आपण त्याचे उपकारच मानायला हवेत. आजोबा हे बोलतात हे योग्य आहे आणि त्यांनी अनुभवलेलं आहे. त्यांच्या सद्वर्तनाने आणि प्रेमळ वागणुकीने त्यांनी शेकडो खूप मित्र बहुतावेळा आपल्याला जमा केलेला आहे आणि त्या अधिकारवाढीनेच ते आधीला सांगत आहेत. पण हे जे ते सांगत आहेत ते त्यांची छोटी नात जाई दाराच्या आडून ऐकत असते आणि तिच्या बालमनाने एक तेव्हा गोष्ट पक्की धरून ठेवलेली असते की या दुरावणाऱ्या लोकांमध्ये मी कधीही असणार नाही. आणि जेव्हा आईवडील अमेरिकेला जातात तेव्हा ती त्यांच्याबरोबर जायला चक्क नकार देते. तिच्याकडे दुर्लक्ष करून ते आपली तयारी करतात, पण ती आजारपण काढते आणि ती तापाने फणफणते आणि तापामध्ये ती सारखी बरडत असते की मला जायचं नाही. शेवटी तिला तिच्या आजीकडे सोडून त्यांना अमेरिकेला निघून जावं लागतं. पुढेही जाई अमेरिकेत जायला नकारच देते. यासाठी तिला खूप झगडावं लागतं, पण तिच्या मैत्रिणीच्या साह्याने, जिवलगांच्या साह्याने ती आपला सहचर निवडते निखिल नावाचा आणि शेवटपर्यंत आजी आजोबा बरोबरच राहते. या कादंबरीमध्ये कुटील कारस्थानी व्यक्ती कुणीही नाही, पण संघर्ष मात्र सगळ्यांनाच करावा लागला आहे. या संघर्षामध्ये त्यांच्या जीवभावाच्या व्यक्तींनी त्यांना खूप मदत केली आहे. ती मदत करणारी आणि ही पात्रे सर्वच मला कधी ना कधी कुठे ना कुठे भेटलेलीच आहे. माझ्या घरातच माझ्या तरुण मंडळी आहेत गोड, ती या कादंबरीत दिसतील तुम्हाला. जी वृद्ध मंडळी आहे ती मला भेटलेली आहे. थोडक्यात काय तर या सर्व गोड मंडळींची आणि सर्व छान ठिकाणांची मी ही एक स्मरणगाथा बनवली आहे. या स्मरणगाथेच्या लेखन प्रवासात माझे सगळेच कुटुंबीय माझ्याबरोबर होते. माझा मुलगा, माझी मुलगी, माझे पती माधव सतत माझ्याबरोबर होते. आज तुम्हीही माझ्यासोबत आहात. तुम्हीही या कादंबरीला आशीर्वाद द्यावा अशी माझी विनम्र विनंती आहे. आणि आज माझे पती माधव विशेष आनंदात आहे कारण मी ही कादंबरी आमचा लाडका मुलगा सचू याला अर्पण करते. नंदाताई धन्यवाद आणि आपलं हार्दिक अभिनंदन पुन्हा एकदा. डॉक्टर प्रकाश लोथे यांनी लिहिलेलं वाटचाल हे त्यांचं नाटक रंगमंचावर आलं आणि खूप गाजलं. त्यामध्ये प्रमुख भूमिका ही दिलीप प्रभावळकर आणि इला भाटे यांनी केली होती. परदेशात त्याचे काही प्रयोगही झाले अनेक. पुरुषांना शिंगे असतात आणि काचेच्या भिंती अशी 2 नाटकं देखील त्यांनी लिहिलेली आहेत.
धर्मधुरीण ही त्यांची कादंबरी, या कादंबरीला अनेक पुरस्कारांनी, अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. देश विदेशातील अनेक पुरस्कारांनी लोथे सरांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळत लेखन सुरू ठेवलेले लेखक आणि कादंबरीकार डॉक्टर प्रकाश लोथे यांना या प्रकाशनाच्या दिवशी आपलं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. मी डॉक्टर प्रकाश लोथे. मी नंदा भटमुळेचा मावस भाऊ. मी सुद्धा लेखक आहे आणि लेखक या दृष्टीने मी त्यांची पहिली कादंबरी शिवलग जीवाचे वाचली. कादंबरी लिहिणं हे मोठं मॅरेथॉनसारखं असतं. तुम्हाला एक सलग कथा लागते, कथेची मांडणी बरोबर हवी असते, पात्र निवडावे लागतात, त्यांना व्यवस्थित नावं देणं हे सुद्धा कठीण काम असतं. पण लेखिकेने हे सगळं छान केलं आहे. ही पूर्ण कादंबरी एक म्हणतात ना 2-3 पिढ्यांची कथा, आणि त्यात वारंवार एक गोष्ट आढळून येते, ते म्हणजे एक अंतरात्म्यातला गोडवा. प्रत्येक पात्र मोठ्या इथाफीने हाताळण्यात आलेलं आहे आणि नंदा भटमुळे यांनी ही कथानक उगवत ठेवलेलं आहे. कुठेच मनुष्य कथानकाच्या वजनाने भारून जात नाही आणि कुठेही तुम्हाला असं वाटत नाही की भलतंच जास्ती होत आहे. त्या दृष्टीने पोहायलाच प्रयत्न असून सुद्धा नंदाने हे काम अतिशय सुंदर प्रकारे हाताळलेलं आहे. त्यांचं अभिनंदन करावं तेवढंच थोडंच. त्यातली सगळी पात्रं जिवंत वाटतात. असं वाटतं की नंदाने ती पात्र पुढे पाहिलेली आहे आणि हे निश्चितपणे जाणवतं. त्याच्यामुळे एक डॉक्टर दाते म्हणा की परेश म्हणा किंवा जाई म्हणा किंवा जय म्हणा, सगळी पात्र छान वाटतात, जिवंत वाटतात. त्यांनी जे पूर्ण कादंबरी लिहिली आहे तर बहुतेक त्यातले चॅप्टर्स हे प्रथम पुरुषी आहेत. त्यात प्रथम पुरुषी असण्यात एक मोठा फायदा असतो. आजकाल बरेच अमेरिकन आणि इंग्लिश लेखक हे प्रथम पुरुषी कथानक व्यक्त करण्यात मदत करतात. त्याचा फायदा असा की तुम्हाला त्या माणसाचे खरे भाव कळतात, त्यांच्या मनातल्या इमोशन्स व्यवस्थितपणे प्रतीत करता येतात. त्या दृष्टीने सुद्धा नंदानी ही गोष्ट कुशलतेने हाताळलेली आहे. या कादंबरीच्या निमित्ताने मी त्यांना शुभचिंतन करतो आणि कादंबरी वाङ्मयातलं त्यांचं हे पहिलंच पाऊल असं यशस्वी हो म्हणून परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. धन्यवाद. वा वा, कादंबरी लिहिणे म्हणजे मॅरेथॉन. किती छान उपमा दिली तुम्ही. यानंतर आपल्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ आणि व्यासंगी पत्रकार, विचारवंत लेखक दिनकर गांगल. ग्लोबल वातावरणामध्ये मराठी भाषा आणि संस्कृती जपावी, त्याचं संवर्धन व्हावं अशा हेतूने thinkmaharashtra.com हे वेब पोर्टल चालवण्यात येते. आणि अनेकदा किंवा रोजच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा अनेक माध्यमातून अतिशय दर्जेदार असे लेख थिंक महाराष्ट्रमधून वाचायला मिळतात. आणि मला असं वाटतं की खरोखरच महाराष्ट्रातील सर्वांना, तरुणाईला आणि सगळ्यांनाच खऱ्या अर्थाने थिंक करायला लावणारे लेखक, विचारवंत दिनकर गांगल सर यांना विनंती करते की आपण आपले विचार प्रकट करावेत. नंदा भटमुळे यांच्या जिवलग जीवाचे या पुस्तकाचं प्रकाशन होत असताना माझी उपस्थिती असणं ही माझ्या दृष्टीने अतिशय आनंददायक गोष्ट आहे. हे पुस्तक जेव्हा माझ्या हाती आलं तेव्हा त्याचा मोठा आकार पाहून काही क्षण मी धास्तावलो. परंतु जसा मी त्या पुस्तकाच्या आत गेलो तसं तर त्या पुस्तकात रंगतच गेलो. हे पुस्तक म्हणजे एक अगदी आगळीवेगळी कादंबरी आहे. तिची काही वैशिष्ट्ये आहेत. मराठीत आत्ता विविध तऱ्हेच्या कादंबऱ्या होतात. एवढ्या मोठ्या भारदस्त कादंबऱ्या फार क्वचित लिहिल्या जातात. परंतु या कादंबरीचं वैशिष्ट्य असं सांगता येईल आपल्याला की तो आपल्या जगण्याचा एक तुकडा काढल्यासारखा आहे. अनेक मंडळी आपल्या परिचयात येतात, परिचयातून जातात, नात्यात असतात, नात्यातून नाहीशी होतात.
परंतु ती आपल्या मनावर वेगवेगळ्या तऱ्हेचा संस्कार करतात आणि त्या संस्कारांचं जे मूल आहे ते मूल या कादंबरीतून व्यक्त होतं. ही कादंबरी म्हणजे एका अर्थाने एकत्र कुटुंबाचा एक मोठा आविष्कार आहे. म्हणून मी म्हटलं की हा आपल्या जगण्याचा एक तुकडा आहे आणि कादंबरीचं ह्यापेक्षा वेगळं ते महत्त्व काय. म्हणून मला कादंबरी म्हणून नंदा भटमुळे यांची जिवलग जीवाचे ही विलक्षण आवडलेली कादंबरी आहे. या कादंबरीचा एक पसारा आहे, नात्यांचा पसारा आहे, स्नेहाचा पसारा आहे आणि तो त्या पसाऱ्यात माणसं एकमेकाशी जोडली जातात. त्यांच्यामध्ये छोटे मोठे गैरसमज होतात, मोठे संघर्ष त्याच्यात अजिबात नाहीत. परंतु जे प्रवाहाने येतात, जी माणसं प्रवाहात येतात, प्रवाहातून दाहीशी होतात, पुन्हा त्याची जी लेखनाची पद्धत नंदाताईंनी निवडलेली आहे ना ती अगदी वेगळी आहे. त्यांनी एकेका पात्राच्या अंगाने तो जणू काही स्वतःचं चरित्र सांगतो आहे आणि स्वतःच्या संबंधात येणारी पात्र सांगतो आहे, स्वतःच्या संबंधात होणाऱ्या घटना सांगतो आहे आणि त्या घटना सांगत असताना त्याचा जो एकूण कादंबरीच्या विवाहाशी सगळ्यात जोडलेला भाग आहे तो जोडलेला भागही व्यक्त होत जातो आणि त्यामुळे पानामागून पान आपण वाचत जातो, वाचता वाचता त्या कादंबरीत अडकत जातो, त्या संबंध परिवाराचा एक भाग होऊन जातो. त्या कादंबरीचं रचनेचं जसं वैशिष्ट्य आहे तसंच त्या कादंबरीचं जे आशयसूत्र आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. ते आशयसूत्र काय आहे, ते आशयसूत्र पुन्हा या पात्र परिवाराशी जोडलेलंच आहे बरं का. ते आशयसूत्र असं आहे की यथा काष्ठमच्या काष्ठमचं, म्हणजे नदीच्या प्रवाहात माणसं येतात, माणसं जातात, लाकडाचे उंडके येतात, उंडके जातात. जशी माणसं येतात जीवनाच्या प्रवाहामध्ये आणि माणसं नाहीशी होतात. याच्यामध्ये माणसांचं तसं खूप मोठ्या प्रमाणावर जाणं कमी आहे, किंवा एकमेकाला जोडलं जात जाणं आहे. आणि आत्ता सगळा काळ जेव्हा माणसांनी माणसापासून तुटण्याचा आहे त्या काळामध्ये अशा तऱ्हेने माणसं एकमेकाशी जोडली जाणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होय. आणि तो महत्त्वाचा संस्कार ह्या कादंबरीमधून माणसांच्या वाचकांच्या मनावर होतो ही माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. नंदा भटमुळे यांचं स्वतःचं वाचन खूप आहे, तसं त्यांनी नमूदही केलेलं आहे. मी शरदचंद्रांपासून हना आपट्यांपासून नासी फडक्यांपर्यंत त्यांनी विविध तऱ्हेचं वाचन केलेलं आहे. हे जुन्या जमान्यातलं वाचन आहे, हे सत्य आहे. पण हे जुन्या जमान्यातलं वाचन असल्यामुळे त्याला एक दिशा होती आणि ती दिशा ह्या कादंबरीतून सतत व्यक्त होते. ती दिशा आहे माणसाच्या मनावर संस्कार करण्याची. उगाच कोणीतरी काहीतरी लिहितोय, एका बाजूला त्या कादंबरीत मनोरंजन खूप आहे, मनोविनोदन खूप आहे, चांगल्या तऱ्हेचे विनोद होतात, चांगल्या तऱ्हेची संभाषणं ऐकू येतात. परंतु त्याचबरोबर त्याच्यातून जो मानवी मनावर, वाचकाच्या मनावर जो संस्कार होतो तो माझ्या दृष्टीने मोलाचा आहे. या कादंबरीमध्ये विविध तऱ्हेचे विषय येतात. ते विषय कसे असतात, साधे सांसारिक विषय असतात. फार महत्त्वाच्या अशा गोष्टी त्यात घडत नाहीत. माणसं अमेरिकेला जातात, माणसं अमेरिकेतून परत येतात. ही जी आजच्या काळातल्या अत्यंत महत्त्वाच्या घटना आहेत त्या घटनांची नोंद त्याच्यामध्ये तुम्हाला आढळेल. एका परिवारात कशा तऱ्हेने माणसं जोडली गेलेली आहेत आणि माणसं बांधली गेलेली आहेत हेही पाहताना मनोरम वाटत जातं. त्याच्यामधल्या ज्या दोन मुख्य प्रणयकथा आहेत त्या प्रणयकथाही अतिशय छान आहेत. जाई निखिल आणि नीता परेश या दोन प्रणयकथा अशा छान खुलत जातात, पण त्या प्रत्येक पात्राच्या अंगाने खुलत जातात. आणि त्या प्रत्येक पात्राच्या अंगाने खुलत जात असताना स्वाभाविकच त्याला एक वेगळी खुमारी लाभते. आपल्याला त्याचे विविध पैलू कळू लागतात आणि मग तीच गोष्ट वेगवेगळ्या दृष्टिकोनातून कशी बरं पाहायला मिळते याचा एक नवा अंदाज येतो. मला ह्या संबंध कादंबरीचं सगळं वाचत असताना सदाशिवरावांपासून ती येणाऱ्या असीमसारख्या पंतवंडांपर्यंत सगळ्या गोष्टी अतिशय मुलाच्या वाटल्या. परंतु एक गोष्ट सतत अशी जाणवत राहिली की ह्याच्यामध्ये राघव आणि मीना ज्यांच्या अमेरिकेला जाण्याच्या निर्णयातून ही सगळी घडामोड घडते, ती घडामोड घडते ते राघव आणि मीना ह्यांच्यातला संभाषण मात्र किंवा ह्यांच्यातला जो डायलॉग आहे त्यांचं जे सगळ्या परिवाराशी असलेलं नातं आहे ते त्यांच्या तोंडातून येत नाही, त्यांच्या मुखातून कधी कळत नाही. ते वेगवेगळ्या पात्रांमधून कळतं. परंतु त्यांचं जे माझ्या दृष्टीने मला असं वाटतं की मोक्याचं स्थान आहे ते राघव मीना यांना आहे.
परंतु ते मोक्याचं स्थान असल्यामुळे या कादंबरीत त्या दोघा पात्रांचा खूप चांगल्या तऱ्हेचं स्पष्टीकरण असं आलेलं नाही असं मला जाणवत राहिलं. ओव्हरऑल ही कादंबरी अतिशय मनोरम आहे, परत परत वाचावी. सध्या जसे सोप चालतात ना टी व्हीवर सोप मालिका, तशी ही भली मोठी भली दांडगी कादंबरी आहे 500 पानांची. आणि त्या 500 पानांची पात्र एकदा तुमच्या परिचयाची झाली की परत परत तुम्ही त्याच्यामध्ये रंगू शकता. वेगवेगळे प्रसंग जे आहेत, घटना ज्या आहेत, त्या घटना त्या पात्राच्या अंगाने पाहत त्याच्यामध्ये रमून जाऊ शकता. ही त्या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. आजच्या काळामध्ये अशा तऱ्हेची अतिशय कुटुंबवत्सल अशी संस्कारक्षम कादंबरी नंदा भटमुळे यांनी मराठी साहित्यात बहाल केली. याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांना माझ्या सर्व सदिच्छा आहेत. धन्यवाद. एखादी कादंबरी जेव्हा अशा अनुभवी व्यक्तीकडून वाचली जाते आणि प्रकाशनाच्या दिवशी त्यांची टिप्पणी ह्या कादंबरीला मिळते, तेव्हा मला असं वाटतं की ती खरंच किती भाग्याची गोष्ट आहे. नाही, धन्यवाद सर. कादंबरी असो, एखादा चित्रपट असो, मालिका असो, कुठलाही कार्यक्रम असो, म्हणजे जिथे समोर प्रेक्षक बसलेले असतात, तर असं म्हणतात की प्रेक्षकांना एक वेळ रडवणं सोपं आहे, पण हसवणं फार कठीण आहे. कोविडच्या कठीण काळातही ज्यांनी लोकांचं हास्य अबाधित ठेवलं, महाराष्ट्राला खळखळून हसवलं, ते महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामीजी आज आपल्या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेले आहेत आणि ज्यांचा उल्लेख मला वाटतं हास्य जत्रेमध्ये अनेकदा होत असतो. तर आज खूप आनंद होतोय की सचिनजी इथे आलेले आहेत कार्यक्रमाला. अनेक मराठी नाटक, चित्रपट, मालिका, वेब सिरीज यांचं त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. अभिनेते म्हणून अनेक चित्रपटातून आपण त्यांना पाहिलं आहे. सध्याच रिलीज झालेल्या चंद्रमुखीमध्ये देखील आपल्याला ते दिसलेले आहेत. कलाकार म्हणून त्यांची एक कारकीर्द नक्कीच मोठी आहे. पण याशिवाय आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर लेखिका नंदा भटमुळे यांचे ते जवळचे कुटुंब स्नेही आहेत. सचिनजी, एक कलाकार म्हणून, वाचक म्हणून आणि स्नेही म्हणून तुम्हाला या कादंबरीबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. यानंतर आपल्याशी संवाद साधतायत दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते सचिन गोस्वामीजी. नमस्कार. जीवलग जीवाचे या कादंबरीच्या ऑनलाईन प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सगळे जमलेलो आहोत. या प्रकाशन सोहळ्याला मला निमंत्रित केलं याबद्दल ग्रंथालीचा मी सर्वप्रथम आभार मानतो. खरं म्हणजे या सोहळ्याचं निमंत्रण ज्यावेळी ग्रंथालीने दिलं त्याचवेळी या कादंबरीच्या ज्या लेखिका आहेत श्रीमती नंदा भटमुळे, ज्यांना मी भटमुळे काकू म्हणतो, त्यांचाही मला फोन आला होता आणि त्यांनी अत्यंत आग्रहाने, हट्टाने आणि अधिकाराने मला सांगितलं की तू असला पाहिजेस, तू या सोहळ्याला आलं पाहिजेस. आणि हा सोहळा प्रत्यक्ष पुण्यात होणार होता, त्यावेळीही मी येणं अपेक्षित होतं आणि मला त्या सोहळ्याला हजेरी लावायचीच होती. आणि कोरोनाच्या निमित्तानं आता आपल्याला नाईलाजास्तव हे ऑनलाईन करावं लागतं, हरकत नाही, पण या सोहळ्याला उपस्थित राहताना मला विशेष आनंद होतो. त्याचं कारण आहे या कादंबरीच्या ज्या लेखिका आहेत त्यांचा आणि माझा जुना स्नेह आहे. ज्यावेळी मी औरंगाबादेत नाट्यशास्त्र विभागात नाट्यशास्त्राचं शिक्षण घेत होतो तेव्हा भटमुळे काकूंची मुलगी म्हणजे गौरी भटमुळे, जी आताची गौरी अभ्यंकर आहे, जी UK असते, ती माझी वर्गमैत्री. आणि एकांकिकेच्या निमित्तानं आम्ही त्याच्या घरी नेहमी मी येत जात असे आणि त्या काळात काकूंच्या मायेचा ओलावा मी अनुभवला आहे. आणि त्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहणं मला मनापासून आनंदाचं होतं आणि येणं आवश्यक होतं. तसा मी कोणी समीक्षक नाही किंवा साहित्य प्रांतात माझं काही योगदानही फार मोठं नाही. फार मोठं काय म्हणजे नाहीच आहे. हा मी वाचक मात्र आहे. मी दूरचित्रवाणी, नाटक, सिनेमा या क्षेत्रात दिग्दर्शक, निर्माता आणि अभिनेता म्हणून कार्यरत आहे आणि बरा वाचक आहे. या कामाच्या व्यग्रतेत मला सतत वाचणं होत नाही, पण या निमित्तानं ही एक 500 पानांची कादंबरी
वाचायला मिळालं. त्या कादंबरीच्या वाचनाला जशी मी सुरुवात केली त्यात सगळ्यात आधी मला त्या मुखपृष्ठानं गोष्ट सांगितली. इतकं सुरेख मुखपृष्ठ झालेलं आहे ज्याच्यात युनायटेड स्टेट्सचा एक ध्वज आहे, वरच्या भागात एक सूर्य आहे, तारेवर विविध रंगाचे पक्षी एकमेकांशी हितगुज करतायत आणि तळाशी आपली भारतीय संस्कृतीची प्रतीकं, मंदिर, नदी, तो घाट. हे अत्यंत बोलकं असं चित्र आहे. हे चित्रच नेमकं लेखिकेला कादंबरीत काय मांडायचं आहे याची एक कल्पना आपल्याला देऊन जातं. खरं म्हणजे इतर वाचकांनी ही कादंबरी वाचणं आणि मी किंवा भटमुळे काकूंच्या जीवलगांनी ही कादंबरी वाचणं यात त्यांच्या अनुभूतीत निश्चितच फरक असेल असं मला वाटतं. कारण काकूंना आम्ही खूप जवळून पाहिलेलं आहे आणि त्यांची सकारात्मकता, जीवनाकडे अत्यंत निर्व्यासपणे बघण्याची जी वृत्ती आहे ती या कादंबरीत पदोपदी जाणवते आणि दिसून येते. सदाशिव आजोबा, सुधा आजी, त्यांच्या पुढच्या पिढ्या, ह्या सगळ्या कुटुंबाचा जो सगळा प्रवास आहे, तो जो परिसर आहे, हा इतका विलक्षण ताकदीनं गुंफलेला आहे. त्यातल्या नोंदी, बारीक बारीक नोंदी इतक्या सहजतेने मांडलेल्या आहेत की सुरुवातीला तटस्थपणे आपण त्या कुटुंबाकडे बघत असताना हळूहळू कधी आपण त्या कुटुंबाचा भाग होऊन जातो आणि त्यांच्या भावभावनांशी एकरूप व्हायला लागतो हे कळत नाही. इतकं सहज, सोपी आणि प्रवाही मांडणी या कादंबरीची काकूंनी केलेली आहे. परदेशातल्या नातलगांचं जगणं, त्यातली परदेशातल्या संस्कृतीचा होणारा परिणाम आणि मुळातच आपल्या परंपरेकडे, आपल्या संस्कृतीशी, आपल्या मायदेशाशी जोडलेली नाळ, यातला जो एक गुंता आहे तो त्यांनी इतका छान विणलेला आहे. मनाची घुसमट, सततची ओढ, कुटुंबाप्रतीचं एक बॉन्डिंग, एक विलक्षण मांडणी केलेली आहे. तर कुठेही कादंबरीत त्याला आपण म्हणू की वाङ्मयीन बडेजाव नाही आहे. अत्यंत सहज आणि सोप्या भाषेत ही कादंबरी वाचकांसमोर आलेली आहे. म्हणजे अगदी माझ्या क्षेत्राशी संबंधित उदाहरण द्यायचं तर एक दैनंदिन मालिका पाहिल्याचा आनंद वाचकांना यातनं निश्चित मिळेल. कारण मीही ती कादंबरी तितक्याच भाबडेपणानं वाचली जसा दैनंदिन मालिकेचा प्रेक्षक भाबडेपणानं त्या मालिकेकडे पाहतो. त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या जगण्यात सहभागी होऊ इच्छितो. त्याच पद्धतीनं मी या कादंबरीचं वाचन केलं आणि मला ती प्रचंड भावली. खरं म्हणजे या छोट्या 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 सगळ्या क्षणांना काकूंनी कित्येक वर्ष गुंफलेलं असेल आणि आता काही काळात त्यांनी ती मांडणी केली असेल याची स्पष्ट जाणीव आम्हाला होती. त्या कादंबरीच्या निमित्तानं एक उत्तम साहित्य वाचण्याचा आनंद तर झालाच, पण त्याहीपेक्षा जास्त आनंद मला याचा झाला की काकूंनी जे वेचलं होतं ते सगळं मांडलं आणि वाचकांसमोर ठेवलं. माझी विनंती काकूंना की काकू असंच लिहित राहा, खूप छान 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 परिसर तुम्ही मांडत राहा, तो आम्हाला वाचायचा आहे आणि तुम्हाला खूप छान आरोग्य मिळो, तुम्ही टिपलेलं सगळं मांडण्याचं सामर्थ्य मिळो. कारण अत्यंत चिकाटीने, जिद्दीने आपण ही कादंबरी लिहिली आहे. आपले अनेक लेख जे आता ब्लॉग्स आपण लिहिता त्याही मी वाचतो आणि मला खूप बरं वाटतं की तुम्ही सतत कार्यरत आहात आणि जगाकडे अत्यंत उघड्या डोळ्याने पाहता आणि खूप छान जगातले सगळ्या घटना वेचतात आणि मांडतात. या कादंबरीचे अशा अनेक आवृत्त्या निघो अशी मी शुभेच्छा देतो आणि ग्रंथालयाचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो की त्यांनी एक खूप छान कथावस्तू प्रेक्षकांसाठी सादर केली आणि ग्रंथालयाचं
अभिनंदनही करतो. मला इथं बोलवलं त्याबद्दल पुन्हा आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या आपुलकीच्या वक्तव्याबद्दल मनापासून आभार. सचिनजी म्हणाले तसं या कादंबरीच्या भरपूर आवृत्त्या येवोत, देश विदेशातील घराघरांमध्ये ही कादंबरी पोहोचो आणि ही कादंबरी देखील आपल्या जिवलग पुस्तकांपैकी एक बनून राहू. अशा कादंबरीला शुभेच्छा, लेखिकेला शुभेच्छा आणि आजच्या कार्यक्रमासाठी अगत्याने आलेले सर्व वक्ते सचिन गोस्वामीजी, दिनकर गांगल सर, डॉक्टर प्रकाश लोथे यांना ग्रंथालीतर्फे आणि भटमुळे कुटुंबियांतर्फे अगदी मनापासून धन्यवाद देते. जाता जाता पुन्हा आठवण, ग्रंथाली वॉच हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. कार्यक्रम सर्वदूर पोहोचवा यूट्यूबच्या माध्यमातून आणि हे पुस्तक खरेदीसाठी आपण खालील नंबरवर जरूर संपर्क साधा. सवलतीच्या दरात आपल्याला पुस्तक अगदी घरपोच मिळेल. कार्यक्रम जरी संपत असला तरी लोभ आहेच, तो आणखी वृद्धिंगत होऊ. ग्रंथालीच्या नवनवीन साहित्यिक उपक्रमांसह आपण सगळेजण असेच भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.